नमस्कार सर्वांना. आज मी चुलीवर जोवला किंवा ज्याला काही जण गोलमा असाही म्हणतात, सुकी मच्छी असते. तर त्याची कांदा घालून भाजी कशी बनवतात ते आपण पाहूया मालवणी पद्धतीने. तर इथे मी चार कांदे, एकदम मध्यम आकाराचे 4 कांदे कट करून हे आता मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. व्यवस्थित कांदा भाजून झाला त्यामध्ये मी हळद ॲड करणार आहे. कांदा शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून कांदा लवकर भाजला जातो. आता मी यात हळद ॲड करते. आता हळद ॲड करून झाल्याच्या नंतर आपण व्यवस्थित परतून घेऊया. मिरची, कोथिंबीरची पेस्ट जी बनवून ठेवली होती ती मी यात टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित कांदा भाजून घेणार आहे जेणेकरून साईडला तेल सुटेल. आमच्या किचनमध्ये मांसाहारी पदार्थ बनवत नाही म्हणून मी चुलीवर घेऊन गेले. हा पातेला मी चुलीवर ठेवलेला आहे. त्यानंतर मी आता जो जवला साफ करून ठेवला होता पाण्यामध्ये भिजत तो मी यात ॲड करून घेणार आहे. पण त्या अगोदर मी यामध्ये मसाले ॲड करणार आहे. तर इथे आम्ही आमचा घरगुती मसाला जो आहे लाल तिखट मसाला तो मी यात टाकून घेणार आहे. 4 छोटे चमचे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे, आपल्याला ज्या तिखट हवं असेल तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे मसाला टाकून घ्यायचा. मी इथे छोटे 4 चमचे लाल तिखट मसाला, मालवणी मसाला टाकून घेत आहे आणि मस्त कांद्यामध्ये तो परतवून घेणार आहे. किचनमध्ये आमच्या प्रॉपर मांसाहार बनवला जात नाही, त्यामुळे मी हे चुलीवर बनवत आहे. तर इथे बघू शकता मसाला छान असा भाजून झालेला आहे. आता मी यामध्ये जो जवला होता, भिजत ठेवला होता मी पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून, तो मी यात टाकून घेणार आहे. तर इथे मी घरगुती कोकम ॲड करणार आहे. 4 कोकम इथे ॲड करून घेतले आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यात मी ओला नारळाच्या खोबऱ्याचा वापर करणार आहे. इथे मी ओला नारळाचं खोबरं, पिसलेलं खोबरं मी यात टाकून घेत आहे. आपण ढवळून घेऊया.
या ठिकाणी आता वाफेवरती जवल्याची भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. झाकण मारून ठेवून देऊया 7-8 मिनिटं. तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार